आज आपण गणितीय विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा पाठ्यघटक पाहणार आहोत. त्याचं की नाव आहे घातांक. मुलांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या विषयावर भरपूर काही प्रश्न येतात, ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. कशा प्रकारे प्रश्न असतात बघा. संख्येला 10च्या घातामध्ये मांडणे. लक्षात ठेवा, 0.5 असेल किंवा नुसतं 5 असेल किंवा 6 असेल, 60 असेल किंवा 60.0 असेल. बघा, तुम्हाला हे सोडवण्याच्या पूर्वी तुम्हाला दशांश चिन्ह कोण ठिकाणी आहे हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. आता बघा, या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं आहे? बघा, इथं आहे. इथं कुठं दशांश चिन्ह आहे पण माहिती आहे काय? इथे मी 5 लिहिले, पण या ठिकाणी देखील दशांश चिन्ह असते. तर कुठं असते? इथं असते. याला असं लिहा किंवा असं लिहा, दोनचा अर्थ सारखाच. आता 60 आहे, तरी पण या 60 ठिकाणी दशांश चिन्ह आहे. कुठं आहे? या ठिकाणी असते. बघा, इथं दशांश शून्य आहे. हे दोनचा अर्थ सारखाच. आणि हे जे 60.0 आहे याचा अर्थ असाच. एकंदरीत तुम्हाला दशांश कोणत्या ठिकाणी आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. मग दशांश समजला की तुम्हाला काय करायचं आहे? बघा, लिहिले बघा मी. दशांश जी उजवी बाजू आहे, जर दशांश इथं असेल, दशांश या साईडनं फिरत असेल तर येणारा घात हा वजामध्ये येतो. आणि समजा दशांश या ठिकाणी आहे, जर दशांशच्या डाव्या बाजूने जर संख्या जात असेल तर त्या ठिकाणी चिन्ह अधिक येते. हे दोनच लक्षात गोष्टी ठेवा. तुम्हाला दशांश चिन्हाबद्दलची कुठलीच आणि कशीच अडचण राहणार नाही. आता आपण हे सोडून बघूया, म्हणजे आपल्याला समजणार आहे. आता या ठिकाणी मी 6000 बरोबर 6 गुणिले 10चा तिसरा घात म्हणजे प्लस घात झाला आहे असं मानलेलं आहे. याचा अर्थ काय? 6000 बरोबर 6 गुणिले 10चा तिसरा घात, हे दोन्ही सारखेच आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला की सर तुम्ही कसं मांडले? मी काय नवीन काय असं बघितलं नाही. जे इथं आहे त्या पद्धतीनं मांडलेलं आहे, त्या पद्धतीनं आपल्याला बघायचं आहे. आता बघा, इथं आपल्याला काय बघायचं? लक्षात ठेवा, हे 6000 आहे तर 6 कसं असते? असं असते की नाही? इथं दशांश असते. हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला समजलं दशांश म्हणजे काय कळलं? दशांश या ठिकाणी आहे. मग इकडून इकडे चले बघा. दशांश इथं आहे, या मागे इकडे चले. याचा अर्थ काय होणार? बघा, इथं आहे, इकडे चले, काय होणार? येणार उत्तर हे अधिक येणार. कळलं? मग काय करायचं? त्याने काय केले? 6 ठेवले, गुणिले 10 ठेवले. मला सांगा, दशांश या ठिकाणी आहे म्हणजे कसं? 1 2 3 किती येणार? 3, कारण इथे आहे ना 6 दशांश काय होईल? 6 होईल. या ठिकाणी येते म्हणजे 1 2 3 म्हणजे काय करायचं? 3 द्यायचं. पण देत असताना या ठिकाणी चिन्ह कोण घ्यायचं? अधिक घ्यायचं. का अधिक घ्यायचं? नियमच आहे, दशांशच्या डाव्या बाजूने प्लस घेत जायचं. हे कळलं? 2-4 उदाहरण पहा, तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. आता पुढे उदाहरण पहा. आता हे उदाहरण पाहिजे ना, हे पहा. 0.078 बरोबर मांडले मी 7.8 गुणिले 10चा -2. लक्षात ठेवा, दशांश इथं आहे, इथं दशांश आहे, दशांश इथं आहे. मग काय केलं? लक्षात ठेवा, 10च्या स्वरूपात मांडले, मायनस मांडले. कसं का मांडले? बघा, लक्षात ठेवा. दशांश कुठं होता? इथं होता. बघा, हा कसा केला? बघा, असं करत 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 काय दशांश गेला? इथं आला. बघा, हा इथून कुठं आला? इथं आला. लक्षात ठेवा, दशांश या ठिकाणी आहे, तो या बाजूने जातोय, तर याचा अर्थ काय होते? वजा. काय होते? वजा होते. दशांश या ठिकाणी आहे, हा इथून इथं चाललाय, किती चाललाय? 1 आणि 2 चाललाय. 1 2 काय उत्तर? -2 येणार. उत्तर काय येणार? -2. पण कसं येणार? 10च्या घातामध्ये. कसं? 10च्या घातात -2 गुणिले 7.8. समजलं काय? पुन्हा एकदा बघा, सांगतो बघा. पुन्हा एकदा बघा.
बघा 0.078 बरोबर आहे 7.8 गुणिले 10चा मायनस दुसरा घात. माझं म्हणण्याचा अर्थ काय, हे पण सारखं आहे आणि हे पण सारखं आहे. मग तुम्ही म्हणाल कसं सारखं आहे, कसं म्हणले बघा. दशांश कुठं आहे, या ठिकाणी दशांश आहे. कुठं चाललाय, हा इथं चाललाय. कुठं चाललाय, इकडे चाललाय. कोणती बाजू आहे, उजवी बाजू आहे. या बाजून चाललाय. कसा होतो, येणार उत्तर मायनस येते. किती चाललाय, 1 आणि 2 -2. मग आपण काय करतो, 10च्या घातात म्हणलंय 10 हे गुणिले 7.8. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. आता बघा बघा ज्याला समज नाही की नाही तर वापस व्हिडिओ बघायचा, हे ऑटोमॅटिक समजून जाईल. तिसरं बघा, एकक दशक शतक हजार 82,000 बरोबर 8.2 गुणिले 10चा प्लस 4था घात. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही इथं मायनस लिहिल्या, इथं प्लस लिहिल्या. आता बघा का लिहिले लक्षात ठेवा, दोन्हीचा फरक बघा. आता दशांश कुठं होतं नियमानं बघा 82, याला आपण असं मानू शकतो, असं म्हणतो एकक दशक शतक म्हणजे हे पण दोन्ही सारखंच आहे. म्हणजे दशांश कुठं आहे, या ठिकाणी दशांश आहे. आला कुठं मग दशांश, इथून हा तिथं आलाय बघा. तिसरा आलाय 1 2 3 4. तिसरा आलाय 4 सरळ आलाय. कोणती बाजू आहे, डावी बाजू आहे. डावी बाजूला काय होते, अधिक होते. मायनस प्लस 4 10चा असा आहे ना. उत्तर केलं मग मी 8.2 गुणिले 10चा 4था. हे तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. समजलं काय. आता बघा पुढचं उदाहरण पहा. हे पहा 0.004 बरोबर 4 गुणिले 10चा -3. लक्षात ठेवा दशांश कुठं आहे, इथं आहे. कुठं चाललाय तो, इथं चाललाय. दशांश कुठं आहे, स्वरावर बघ, या ठिकाणी आहे. कुठं चाललाय तो, इकडे चाललाय, इथपर्यंत चाललाय. कोणती बाजू आहे ही, उजवी बाजू आहे. चिन्ह कोणते येते, मायनस येते. किती घर चाललाय, 1 2 3 3 घर. 10चा -3 गुणिले किती येणार बघी 4. म्हणजे दोन्ही सारखंच आहे. कळलं. आता हे उदाहरण पहा. 74,000 बरोबर 7.4 गुणिले 10चा m घात. बघा इथे m दिला, याचा अर्थ तुम्हाला शोधा म्हणलंय तिथं कोणता घात येऊ शकतो. मुलांना सोपा आहे. मी तुम्हाला आतापर्यंत हे 4 उदाहरण समजून सांगितलेले आहेत. हे 4 ज्याला समजले हे काय असं अवघड नाही. आता कसं बघा, हे आपण लिहितो 74,000 असं पण लिहितो. बघा तुम्हाला हे दोन्हीची मांडणी तुम्हाला करता आली की उत्तर हे सोडायला काय अवघड नाही. मग काय करतो, दशांश या ठिकाणी आहे तो कुठं चाललाय, इथून इथं चाललाय. बरोबर किती घर चाललाय, 1 2 3 4. किती चाललाय, 4 चाललाय. किती घर चाललाय, 4 चाललाय. या बाजूला जर काय होतो तो अधिक होतो, तो प्लस आला. मग काय झालं, प्लस 10चा प्लस 4था घात येणार. मांडायला 7.4 गुणिले 10चा प्लस 4था घात. आणि पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बरं आहे. तुम्ही वारंवार तुम्ही पहा, असं काय अवघड नाही. 1 टाइम मध्ये तुम्हाला समजणार नाही, 2दा 3दा पहा समजून जाते. हे झालं. आता हे पाहूया 840 बरोबर 8.4 गुणिले 10चा x घात म्हणलं. इथं कोणता आहे विचारायचं मला, त्याला मांडा. याला आपण कसं मांडतो, आता लक्षात ठेवा. याचा काय होतं 840.0 आणि हे दोन्ही सारखे आहेत. लक्षात ठेवा दशांश या ठिकाणी आहे. कुठं चाललाय, इथं चाललाय. किती घर चाललाय,
2 चाललाय, कुठं चाललाय इकडून इकडे चाललाय, म्हणजे काय होतो प्लस होतो, म्हणजे होतं काय येणार मग +2 येणार, +2 येणार, म्हणजे काय येणार 8.4 गुणिले 10 + 2 होणार, म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. आता बघा, आता या ठिकाणी मात्र हे थोडस तुम्हाला घनमूळ वर्ग वर्गमूळ तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आता बघा या ठिकाणी म्हणून तुम्हाला आम्ही ते स्टेप बाय स्टेप शिकवले, वर्ग वर्गमूळ घनमूळ हे शिकवले, त्यासाठी शिकवले तुम्हाला. आणि तुम्हाला सांगितले मी 1 ते 30 पर्यंतचे वर्गपाठ पाहिजे आणि 1 ते 20 पर्यंतचे घनपाठ पाहिजे, तर या गोष्टी सहज आपल्याला सोडवता येतात. 125 12,500 याला असं मांडलं याने 0.5 चा घन गुणिले 10 चा कितवा घात म्हणला. आता बघा 0.5 चा घन म्हणजे कोणती संख्या आहे ते सांगा बरं. 5 चा घन किती आहे? किती आहे? 125 बरोबर आहे. 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5. मग काय करतो आपण? शिकले आपण दशांश असताना कशा पद्धतीने गुणाकार करतात शिकले आपण. काय करतो? डायरेक्ट याचा घन घ्यायचा 125 आला. मग काय करतो की दशांश नंतर जेवढे स्थळ आहेत तेवढे स्थळ आपण देऊन टाकतो. 1 2 3 1 2 3 दशांश 0 काय उत्तर आलं? 0.125 आला. मग गुणिले किती आले? 10 चा कितवा घात विचारला. काय संख्या आहे इथं? 12,500 आहे. मग लक्षात ठेवा ही संख्या बघा, तो लक्षात ठेवा 12,500 या ठिकाणी दशांश आहे. लक्षात ठेवा हे दोन्ही संख्या सारख्याच आहेत. मग मांडायचं कसं? इथं होता कुठे गेला? इथं आला. इथून हा इथं जातोय. किती जातोय बघा? 1 2 3 4 5 किती जातोय बघा? 1 2 3 4 आणि 5 जातोय. कोणती बाजू आहे? दशांश नंतर डावी बाजू म्हणजे प्लस बाजू आहे, म्हणजे +5 आहे. म्हणजे 0.125 गुणिले 10 चा +5 बघा असं उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता बघा एकक दशक शतक हजार 10,000 एकक दशक शतक हजार 10,000 10,000 बरोबर 10 चा किती घात म्हणले? 1 1 2 3 4 डायरेक्ट 4 म्हणून संपूर्ण पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता हे पहा 0.001 0.0001 बरोबर 10 चा कितवा घात म्हणलं. दशांश या ठिकाणी आहे 1 2 3 4 कोणत्या म्हणतो या म्हणून चालला काय उत्तर येते? -1. दशांश या ठिकाणी तुम्ही इकडे चालला उत्तर काय ना -4 पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने मुलांना याची उत्तर सोडवायची आहेत. आणि एक शेवटचं एक राहिलेलं आहे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी बघा. -2 चा वर्ग जेव्हा करतो म्हणजे 2 गुणिले 2 असं सोडवतो. मग काय होते? 2 दुनी 4 होते. हे मायनस मध्ये प्लस होते. याचा उत्तर काय येते? प्लस येते. म्हणजे आपल्याला काय म्हणता येते की दिलेल्या संख्येचा घन जर सम संख्या असेल म्हणजे या ठिकाणी ऋण संख्या असेल, जर घातांक सम संख्या असेल तर उत्तर येणार कसं येते? धन येते. समजा इथे तो ऋण संख्या आहे, इथे विषम संख्येचा इथे घात आहे, इथे विषम संख्या घातामध्ये आहे तर उत्तर ऋण येते. कसं बघा? आता उदाहरण घेऊया आपण 2 चा घन घेऊया. ही कशी संख्या आहे? विषम संख्या आहे. आणि ही कशी आहे? सम होती म्हणून धन आलं. आता हे धन येणार नाही. -2 गुणिले -2 गुणिले -2 बेजुनी किती होतात? 4 होतात. कसे? बेजुनी 4 गुणिले किती? -4
2 आणि हे 4 दुनी 8 -8. लक्षात ठेवा की दिलेली संख्या जर ही इथं ऋण असेल, घात जर सम असेल, उत्तर येणार धन येते. जर घात दिलेली संख्या ऋण असेल, घात विषम असेल, तर उत्तर देखील ऋण येते. ही एक संकल्पना सांगायची राहिलेली होती, या ठिकाणी मी सांगितलेली आहे. हे ज्यांना समजलं नाही वारंवार पहा, तुम्हाला हे समजून जाईल. ओके, लिहून घ्या.